आपल्या मराठीत आहे ना एक म्हण आहे, लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून. तर ही म्हण आता थोडीशी वाढवत रिडेव्हलपमेंट पाहावं करून असं म्हणावं अशी स्थिती सध्या आहे. कारण इतक्या मोठ्या संख्येनं सोसायट्या, मग ते पुण्या मुंबईतल्या असो आणि आता नाशिकमध्येही रिडेव्हलपमेंटचा जोर खूप वाढतो आहे. त्यामुळे या सोसायट्यांचं प्रमाण खूप वाढतं आहे. पण या सगळ्यामध्ये ना अनेकांना भेडसावणारी कॉमन तक्रार किंवा कॉमन अडचण म्हणजे कागदपत्रांची पूर्तता नसणं. तर त्यामुळेच रिडेव्हलपमेंटमध्ये कोणकोणती कागदपत्रं ही आवश्यक असतात आणि ती नसतील तर ती जमवायची कशी, ती मिळवायची कशी, मग ती महापालिकेतनं असो, कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटमधनं असो. तर या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. A to Z हाऊसिंग सोल्युशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि नाशिक स्पेशल हा एपिसोड्स आपण करतोय. गेले 2 एपिसोड आपण नाशिकमधल्या रिडेव्हलपमेंटविषयी माहिती घेतोय. या एपिसोडमध्येही आपल्यासोबत आहेत सोसायटी प्लसचे फाउंडर संजय सूर्यवंशी आणि नाशिकमधल्या बी ऑर्बिट ग्रुपचे संचालक अभिषेक बिरारी. दोघांचे तुमच्या मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. आपण गप्पांना सुरुवात करूया. होय. संजय सर, माझा मुद्दा तोच येतो की रिडेव्हलपमेंट करायचे तर एखादी सोसायटी इच्छुक असेल रिडेव्हलपमेंटला, तर नेमके सोसायटीचे म्हणून कोणते रेकॉर्ड तिने अद्ययावत करणं आवश्यक आहे? सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये ना 2 प्रकारचे डॉक्युमेंट असतात. एक असतं सहकार खात्याच्या रिलेटेडचं डॉक्युमेंट, ज्याच्यामध्ये सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, सोसायटीचं बाय लॉज, नंतर सोसायटीचे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट म्हणतात, ज्याला स्टॅच्युटरी डॉक्युमेंट म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये सोसायटी शेअर सर्टिफिकेट, बुक, आय फॉर्म रजिस्टर, जे फॉर्म रजिस्टर, शेअर लेजर, संस्थेच्या व्यवस्थापक समितीचं जे आपण मिनिट्स लिहितो ते मिनिट्स बुक अद्ययावत, आणि सोसायटीच्या ज्या सगळ्या सभासदांच्या मीटिंग होतात त्याला जनरल बॉडी म्हणतात, तर जनरल बॉडीचे किंवा सर्वसाधारण सभेचे मिनिट्स बुक, ह्या महत्त्वाची डॉक्युमेंट ही या प्रोसेसमध्ये रिडेव्हलपमेंटच्या असणं 100% गरजेचं आहे. त्याला काही म्हणजे हेच नाही आहे, डेव्हिएशन कुठलंच नाही. ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या गरजेच्या आहेत. हा झाला म्हणजे सहकार खात्याच्या रिलेटेड. आणि याच्याबरोबर दरवर्षीचा ऑडिट रिपोर्ट, म्हणजे सोसायटीनी दरवर्षी जे काही मेंटेनन्स गोळा करतायत, खर्च करतायत, त्याचं ऑडिट करणं. त्याच्यामध्ये ऑडिटर 2 प्रकारचे डॉक्युमेंट तपासतो. एक फायनान्शियल डॉक्युमेंट तपासतो, दुसरे हे स्टॅच्युटरी डॉक्युमेंट तपासतो. त्याच्या अहवालात या दोन्ही गोष्टींचं मेन्शन करणं असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातल्या त्रुटी या सोसायटीनी त्यांनी नियोजित सांगून दिलेल्या त्रुटी ह्या पूर्ण करून त्याचाही दोषदुरुस्ती अहवाल सहकार खात्याला सबमिट करणं गरजेचं असतं की हे दोष आम्ही पूर्तता केले. एवढं महत्त्वाचा मुद्दा हा. सोसायटीला रिडेव्हलपमेंटला जाताना तुम्ही ज्यावेळेस सहकार खात्याकडे जाता त्यावेळेस सहकार खातं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे बेसिकली डॉक्युमेंट्स हे मागतं. त्यामुळे तुम्हाला रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं हे गरजेचंच आहे. खूपच सविस्तरपणे तुम्ही सांगितलं. आता आपण थोडासा नाशिकचा विचार करूया, कारण आता हे एपिसोड्स आपल्याला नाशिककरांकडनंही खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर नाशिकच्या सोसायट्यांचा आपण विचार केला तर तुम्हाला कुठल्या त्रुटी रेकॉर्ड्समध्ये आढळून येत आहेत? मी आता गेली 2 वर्षापेक्षा जास्त झालं सर आम्ही सोसायट्यांशी कनेक्ट होतो आहे. सोसायट्या येत आहेत, रिडेव्हलपमेंट करायचं म्हणत आहेत, आणि कागदोपत्री तपासणी जर केली तर सगळ्यात इथंच महत्त्वाच्या अडचणी जात होत्या की आधी सांगितल्याप्रमाणे एक तर सोसायटीचं हे सगळं रेकॉर्ड अद्ययावत नाही आहे, दुर्लक्षित भाग आहे हा एक भाग. बरं, हा सुरुवातीला मगाशी अभिषेक सरांनी सांगितलेला जो आकडा आहे की 1500+ सोसायट्या आजही अवसानात आहेत, म्हणजे काय, त्याचा अर्थ असा की त्या सोसायट्यांचं रेकॉर्ड अपडेट नाही आहे. आणि हा मगाशी सांगितल्याप्रमाणे सोसायटी नाशिकचा अनुभव आहे की आधीचा हा आकडा मी जो ऐकला होता तो 2800 सोसायट्या होत्या. ओके. जे अधिकृत आकडा सांगितलेला, आणि तो आता गेले 2-3 वर्षामध्ये कमी झाला आहे. म्हणजे तसं वर्ष 5 जास्त झालीत, त्याच्यामध्ये कमी होऊन हा आकडा आता 2800चा 1500+ झाला आहे. पण 1000-1200 सोसायट्यांचं जरी कमी झालं असेल तरीही हा आकडा आजही मोठा आहे असं दिसतंय. याच्यातनंच नाशिकची स्थिती तुम्हाला लक्षात येते की, आणि एकूण ओव्हरऑल ज्या एकूण सोसायट्या नाशिकमध्ये त्याच्यामधला पर्सेंटेज वाईज हा आकडा काढला तर हा आकडा खरंच मोठा आहे, किंवा ते पर्सेंटेज मोठे की ज्याच्यामध्ये सोसायट्या कागदोपत्री इक्विप नाही आहेत, अद्ययावत नाही आहेत. असा त्याचा आजचा माझा अनुभव हा असा आहे की ह्या अद्ययावत गरजेचे आहेत.
आणि प्रत्येक सोसायटीने ह्याच्याकडे लक्ष देणे, आणि सहकार खातं तुम्हाला याच्यात संपूर्ण मदत करतं. फक्त तुम्ही खात्याकडे गेलं पाहिजे, पोचलं पाहिजे, त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, आणि अशा पद्धतीची कामं पूर्ण करून देणारे जी काही प्रोफेशनल सर्व्हिसेस असेल त्यांच्यापर्यंत जाऊन हे पूर्ण करून घेतलं पाहिजे. याच्यात मला थोडं ॲड करायला आवडेल की सरांनी आता जो एक्सटेंडेड पार्ट सर जे बोलले की प्रोफेशनल सर्व्हिसेस किंवा त्या बाबतीतलं नॉलेज, मुळात आम्हाला जो अनुभव आला त्याच्यामध्ये ना, लोकांना अवेअरनेस नाही आहे ह्या गोष्टीचा. बरोबर. की अवसानात जाते आहे की गेलेली आहे हे पण माहीतच नाहीये. बुक किपिंग झालेली नाहीये, ऑडिट्स झालेले नाहीये, हिशोब नाहीये. चेअरमन सेक्रेटरीना ह्या गोष्टीचे भरपूर साऱ्या सोसायट्यांमध्ये आम्हाला असं कळतं की यांचा अवेअरनेस नाहीये. तर हा अवेअरनेस व्हायला पाहिजे. हा पण आमचा एक मोठा याच्यातला अजेंडा आहे की ह्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की दिस इज द इनिशियल स्टेप ऑफ रिडेव्हलपमेंट. सगळ्यात पहिली पायरी आहे ही. हिचा अवेअरनेस असला तर मग पुढच्या गोष्टी बरोबर आहे. तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा आमची जी इन हाऊस टीम आहे त्याच्यासाठी मी मागच्या पहिल्या एपिसोडला बोललो होतो की एव्हरी 15 डेज सॅटर्डेला आमची टीम ह्या गोष्टींचं सगळ्यांचं नॉलेज देते. की काही बेसिक डॉक्युमेंट्स चेक करणं असेल त्याच्याबद्दल आम्ही त्यांना गायडन्स देतो, काही करणं आणि त्याचा अहवाल देतो, हां सजेशन्स करणं, किंवा एखादं डॉक्युमेंट काढण्यासाठी काही मदत लागते, काही इनपुट पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा आमच्याकडे आम्ही त्याला मेडिकल ह्याच्यात कनेक्ट केलंय, सोसायटी हेल्थ चेकअप आम्ही म्हणतो त्याला. तर एव्हरी 15 डेजला आमच्या इन हाऊस टीममधनं ह्या गोष्टींचं नॉलेज देणं किंवा सजेशन देणं हे काम कंटिन्युअस चालू असतं. म्हणजे अभिषेक, तुमची बी ऑर्बिट ही जी कंपनी आहे तर ही काय म्हणू की सोसायट्यांपर्यंत आउटरीच करण्याचा प्रयत्न करते, हे आपल्या मागच्या एपिसोडमधनंही आपण जाणून घेतलं. बरोबर. तर तुमच्याकडे अशा सोसायटी येत आहेत की बाबा चाचपणी सुरू केली आहे की रिडेव्हलपमेंट करायची आपल्याला, पण अजून त्यांचंही ठाम नाही आहे, पण बाबा किमान कागदपत्र तरी सगळी आहे ना पूर्तता, तर त्या ह्यानी बाबा मग बी ऑर्बिटकडे जाऊन आपण हे इन्शुअर करू. तर अशाही सोसायट्यांचं प्रमाण दिसतंय तुम्हाला? आमच्याकडे म्हणजे आपण जर स्केलमध्ये मार्क केलं तर 0 to 100 म्हणजे अशी सोसायटी की तिचं आज तिचं बुक किपिंग एव्हरीथिंग इज अप टू डेट, लिगल डॉक्युमेंट्स सगळे अप टू डेट आहेत, तुमच्याकडे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे का, अप टू डेट आहे. हे झाले 100 on 100. बाकीचे जे आहेत झिरोवाले ते मी जे मेन्शन केलं आधी, अवेअरनेस की ज्यांना नाही आहे, तर मग काही 30% येतात, कोणी 50% आहे. तर असे व्हेरिएशन ऑफ आम्हाला कॅटेगरीजमध्ये आम्हाला तिथं आयडिया येते. ओके. फक्त हा जो तुम्ही मुद्दा मांडला तो असं की आम्ही सोसायटीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. प्लस 2 वर्षापूर्वी आम्ही एक असा नाशिकमध्ये सेमिनार घेतला ज्याला नाशिककरांनी अत्यंत उदंड प्रतिसाद दिला. 220 लोक आमच्या त्या सेमिनारला आले होते. आम्ही त्याच्यामध्ये नाशिकमधले जे शासकीय म्हणजे यातली सरकारी खाती आहेत, ज्याच्यामध्ये सहकार खातं आहे, ज्याच्यामध्ये नाशिक कॉर्पोरेशन आहे, इन्व्हॉल्व आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, असे वेगवेगळे अधिकारी पण त्या सेमिनारला बोलवले होते. त्यामुळं त्या माध्यमातून लोकांपर्यंत म्हणजे तो डेटाही आमच्याकडे आहे. आम्ही त्या माध्यमातून पण सेमिनार अटेंड केलेल्या सोसायट्यांना कॉन्टॅक्ट करतोच आहे. आणि आता ही पब्लिसिटी झाली आहे, आता थोडंसं वाढलं आहे की आता माहिती आहे. आणि बी ऑर्बिट ही कंपनी पण गेले 25 वर्ष काम करते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ही कार्यरत असल्यामुळं त्या माध्यमातून पण सोसायट्या बी ऑर्बिटकडे येत आहेत, चौकशी करतायत. आणि आम्ही ही एक सुविधा ओपन केली की आम्ही तुमचा हेल्थ चेकअप करून देऊ, तो फ्री करून देऊ. बरं, असं आम्ही केलं की बाबा निदान त्याची तर तुम्हाला जाणीव होऊ द्या. या पद्धतीने आम्ही करतोय. थोडंसं मी अभिषेक सरांना सांगेन की आपण कॉपरेटिव्हचा जसं हेल्थ चेकअप करतोय तसं आपण रेव्हेन्यू डॉक्युमेंटचं पण हेल्थ चेकअप करतो. त्याच्याबद्दलही आपण थोडंसं आपल्या सभासदांना सांगावं. जशी आता आमची टीम जाते आणि या सगळ्या गोष्टींचं चेकअप होतं, त्याच्यामध्ये लिगल हा जो पार्ट आहे हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये लिगलमध्ये पहिले आजच्या डेटला कन्व्हिन्स झालेल्या सोसायट्या नाही आहेत, त्यामुळे त्यांचे 7/12 नावं पण नाही आहेत. बरोबर. ते नसल्यामुळे आज त्यांच्याकडे तशी ओनरशिप नाही आहे. आणि ह्या आज भरपूर साऱ्या सोसायटींना हे पण नावं लागलेलं नाही आहे. जुन्या पहिला जो आपला डेव्हलपर आहे त्यांचेच नावं आहे, किंवा जो ओरिजिनल लँड ओनर आहे त्याचेच नावं आहेत. अशा भरपूर साऱ्या पहिली 7/12ची अडचण म्हणून ती एक अडचण येते. त्याच्यानंतर तुमच्या जमिनी रिलेटेडचे फेरफार आहेत, बाकीचे लिगल डॉक्युमेंट्स आहे. समजा असं अजून करू की एक 1980 मधली सोसायटी आहे,
तर 1950 पासूनचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का तुमच्याकडे, हम्म. की जेणेकरून 80ला बिल्डिंग तुम्हाला ताब्यात मिळाली आहे, तर 80च्या पुढचे 25 पर्यंत 10 फ्लॅटची सोसायटी असेल, तर 10 फ्लॅटमध्ये आज फर्स्ट ओनर कोण आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का, किंवा एक फ्लॅट हा 4-5 वेळा रिसेल झालाय, तर तुमच्याकडे रिसेलवाल्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का, हे पण लोकांना अजून त्याचं नॉलेज नाही आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की आधी फ्लॅट अलॉट व्हायचे, म्हणजे डेव्हलपर सेल डीड त्यावेळेला नव्हती पद्धत किंवा कोणी केलं नसेल, तर मग फक्त अलॉटमेंट लेटर मिळायचं, बायलॉजला त्याचं नाव असायचं, एवढे आम्हाला बरोबर. मॅक्झिमम ठिकाणी आम्हाला हे डॉक्युमेंट्स बघायला ही मिळतात. एक महत्वाची अडचण नाशिकमध्ये आहे. म्हणजे तर अलॉटमेंट लेटरवरती फ्लॅट्स आहेत, काही काहींकडे तर अलॉटमेंट लेटर पण नाही आहे, काहीचे बायलॉजमध्ये नावं नाही आहेत, मग यांनी करायचं काय. ह्या सगळ्या आम्हाला 2 वर्षात ज्या सगळ्या आम्हाला अशा अडचणी आल्या, त्याच्यानंतर मग आम्ही ही जी मोहीम म्हणू आम्ही आता याला, मोहीमच आहे. मग आम्ही गायडन्स द्यायचं, सांगायचं, लोकांना माहिती द्यायची, आणि ह्या सगळ्या गोष्टी लिगल रिलेटेड खूप मॅटर करतात. आणि त्याच्यामध्ये अजून ॲड करेल मी लोन्स. आता समजा आज सोसायटी 30 वर्ष जरी जुनी आहे, पण मी आज रिसेलला घेतलाय 5 वर्ष आधी, तर मी लोन केलेलं आहे, मग हे लोन असताना पण रिडेव्हलपमेंट नाही होऊ शकत, कारण त्याचा बोजा सातबाऱ्यावरती इतर अधिकारामध्ये असतो. मग हे लोन सुद्धा तुमचं परत भरलं गेलं पाहिजे, बँकेकडनं रितसर त्याची NOC आली पाहिजे, त्यावेळेला मग रेव्हेन्यू डिपार्टमेंट आपल्याला डेव्हलपमेंट अग्रीमेंट करण्याची प्रोसिजर किंवा ते आपल्याला अलाव करतं. तर लोकांना ह्या गोष्टीचं पण तिथं नॉलेज नाही आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही. म्हणजे समजा 15 फ्लॅटची सोसायटी आणि 2 फ्लॅटचं जर लोन सुरू आहे अजून, तर रिडेव्हलपमेंट नाही होऊ शकत जोपर्यंत ते नाही होणार. मी थोडा ॲड ऑन पण करीन. कागदोपत्री जे काय म्हणजे त्यांनी सांगितलं नॉन कम्प्लायन्स किंवा अपूर्तता आहे, हो. त्याच्यामध्ये सगळी कागदपत्र काय काय असली पाहिजे, तर असं सांगेन मी, 7/12 उतारा किंवा नवीन याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड पण असतं, सर्च टायटल रिपोर्ट, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी. जर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पॉवर ऑफ अटर्नी असेल, ओन परचेस्ड असेल, तर त्याचं ओरिजिनल परचेस ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर असतं एनी ऑर्डर, त्याच्यानंतर असतं कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट, लेआउट प्लॅन. ह्या 7 ते 8 ही ओरिजिनल मेन लिगल डॉक्युमेंट आहेत. सोसायट्यांकडे ह्या डॉक्युमेंटची पण आम्ही व्हेरिफिकेशन करतो. जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे जो हेल्थ चेकअपमध्ये एक कॉपरेटिव्ह डॉक्युमेंट्स आणि एक लिगल डॉक्युमेंट, हे दोन्हीचं हेल्थ चेकअप केलं जातं. त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात येतं की ह्याच्यातली काय डॉक्युमेंट नाही आहेत, तर त्याचा पण मग विचार करून सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढं या दृष्टीने पण सोसायट्यांना ते डॉक्युमेंट मिळवून देण्यासाठी काय काय करावं लागेल हे सगळं पहिलं आमच्याकडनं सांगितलं होतं, मार्गदर्शन. मग ह्याच्यासाठी आमची लिगल टीम पण आहे. म्हणजे मी आत्ता सांगितलं असं, जसं कॉपरेटिव्ह रिलेटेड सोसायटी प्लस ही जबाबदारी घेते, तसं लिगल टीमसाठी लिगल एक्सपर्ट्स आहेत त्याच्यामध्ये, पॅनलिस्ट, की ज्यांच्या माध्यमातून हे सोसायटीचे डॉक्युमेंट घेऊन त्यांचं लिगल इन्स्पेक्शन एक रिपोर्ट येतो, त्याच्यामध्ये सोसायटीकडे काय डॉक्युमेंट आहेत आणि काय नाही आहेत हे पण रिपोर्ट तयार केला जातो, आणि ह्या दोन्ही गोष्टी सोसायटीला सांगितल्या जातात. अशी साधारण यंत्रणा ही B-ऑर्बिटच्या माध्यमातून आम्ही राबवतो. याच्यात अजून 2 एक मी लिस्टमधले महत्त्वाचे मुद्दे पॉईंट्स आहेत ते ॲड करेल. खूप साऱ्या सोसायटींकडे नाशिकला जे लागतं ते सांगतो. पहिले एक तर कम्प्लिशन ड्रॉइंग, म्हणजे कॉर्पोरेशनने दिलेलं कम्प्लिशनचं ड्रॉइंग. दुसरं आहे तुमचं कम्प्लिशनचं सर्टिफिकेट, की त्याच्यावरती तुमचं FSI किती यूज झालं आहे आणि टेनामेंट्स किती आहे याची माहिती मिळते. तिसरं आहे लेआउटची कॉपी. नाशिक, जसं मी पहिल्या एपिसोडला बोललो, नाशिक इज अ लेआउट सिटी, त्यामुळे लेआउट असल्यामुळे तुमचं प्लॉट नंबर, प्लॉट साईज, रस्त्याची विड्थ, ह्या गोष्टी पण तिथं आर्किटेक्ट नवीन प्लॅन बनवण्यासाठी आर्किटेक्टपर्यंत ही माहिती जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे लेआउटची कॉपी पण असते, आणि त्याच्यावर असतं एक लेआउटचं लेटर, की ज्याच्यामध्ये लेआउट कुठल्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये किंवा काय परिस्थितीसाठी सँक्शन केलेलं आहे ह्याची त्याच्यामध्ये माहिती असते. तर हे 4 डॉक्युमेंट्स पण खूप महत्त्वाचे, जे मी सरांच्या लिस्टमध्ये ॲड करेल. हे रिडेव्हलपमेंट करताना हे 4 डॉक्युमेंट्स असायलाच पाहिजे. आता त्याच्यामध्ये आम्हाला अजून भरपूर साऱ्या अडचणी येतात. पीटी शीट म्हणून एक प्रकार असतो, तो काय असतो? हां, आता पीटी शीट कसं आहे तर तेही तुम्हाला सांगतो. आता पीटी शीट का करायला लागलो, की एक आमच्या प्रोजेक्टचं एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, की प्लॉट साईज समजा 500 स्क्वेअर मीटरचा असं समजा प्लॉट साईज आहे, तर प्लॉट एरिया आहे, साईज असेल समजा 20 बाय 25 मीटरचा प्लॉट आहे फॉर एक्झाम्पल. पण आज ज्या वेळेला बिल्डिंग डिमॉलिश होते किंवा त्याच्या आधी पण आपण जेव्हा बाउंड्रीज चेक करतो, तर ते जागेवरती तो कमी भरतो कधी कधी, कारण एन्क्रोचमेंट भरपूर ठिकाणी बघायला मिळतं.
कॉर्पोरेशनने सँक्शन करून दिलेला जो लेआउटचा प्लॅन आहे त्याप्रमाणे भरपूर वेळेस जुन्या काळामध्ये कंपाऊंड वॉल बांधायची कॉन्सेप्ट नव्हती. त्यामुळे ज्याला जसं जसं मार्जिन मिळालं, ज्याला जशी जशी जागा मिळाली त्या पद्धतीने बिल्डिंग्स बांधल्या गेल्यात. बिल्डिंग बांधल्या गेल्यामुळे आज तो प्लॉटचं मेजरमेंट त्या जागेवर मिळत नाही. मग प्लॉट एरिया कमी झाला, त्यामुळे FSI कमी मिळतो आणि मग पुढचे कॅल्क्युलेशन सगळे त्याच्यावर डिपेंडंट असतात. याही गोष्टीचं नॉलेज लोकांपर्यंत नाही आहे. आता हा झाला प्लॉट एरियाचा विषय. आता प्लॉटला एरियाला संलग्न आहे रस्ता. जुने जे रस्ते होते ते 6 मीटरचे होते, काही 7.5 मीटरचे होते. आता नवीन नियम जे आहेत UDPCRचे, जे महाराष्ट्र शासनाने 2019 जे आणले, त्याच्यामध्ये आपल्याला मिनिमम रोड हा 9 मीटर करायचा आहे. तर मग जुना 6 मीटर असेल तर मग दोन्ही साईडला आपल्याला मार्जिन सोडावं लागतं, साईड मार्जिन. तर त्याच्यामध्ये जर 6 मीटरचा रस्ता असेल तर 9 मीटर करण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला 1.5 मीटर, दुसऱ्या बाजूला 1.5 मीटर. मग 1.5 मीटर कमी झाल्यानंतर प्लॉटची साईज कमी झाली, मग परत मार्जिन्स चेंज झाले, मग परत इट अफेक्ट्स युअर FSI. तर ह्या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या ह्या फिजिकल कंडिशन्स पण आहेत आणि डॉक्युमेंटल कंडिशन्स पण आहेत. मला वाटतं की हे डिटेलिंग सगळ्या सभासदांनी पण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यातनं जे काही विनाकारण नाहीतर डिस्प्यूट्स होतात की सभासदांना वाटत होतं की अरे आमच्या सोसायटीचा तर एरिया एवढा आहे, आमचा प्लॉट तर एवढा आहे, तुम्ही हा कमी कसं काय सांगताय. तर बरोबर एक कॉमन मॅनसाठी त्यांचं अंडरस्टँडिंग बरोबर असतं, पण ॲक्च्युली प्रॅक्टिकल ज्यावेळी बिल्डर हे काम करायला जातात त्यावेळी ह्या ज्या काही शासनाचे नियम आहेत, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे असेल, नंतर तुमच्या पुन्हा नाशिक कॉर्पोरेशनचे नियम आहेत, ह्याच्या अंतर्गत हे सगळं करताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि सभासदांना त्या क्षेत्राच्या रिलेटेड माहिती नसल्यामुळं हे सगळं अवेअरनेस आम्हाला क्रिएट करून द्यावं लागतं. येस. अभिषेक, डॉक्युमेंटेशनमध्ये ना स्टॅम्प ड्युटी संदर्भात कोणत्या त्रुटी जाणवतात सोसायट्यांना नाशिकमधल्या? तू आधीचं पण हे सांगितलंस की तेव्हा अलॉटमेंट लेटरनीच फ्लॅट अलॉट केले असतील, तर जसं कन्व्हेन्स डीड्स नाहीत अनेक सोसायट्यांचं, तसं जर स्टॅम्प ड्युटीचे काही रेकॉर्ड्स नसतील भरल्याचे, तर या ह्याच्यात काय उपाय मग काढता येऊ शकतात? उपाय पहिले मी सध्या काय चाललंय ते सांगतोय की जे जसं मी आधी मेन्शन केलं की अलॉटमेंट लेटरवरती फ्लॅट मिळालेला आहे. आज रिडेव्हलपमेंटला येताना आपली लिगल टीम त्यांना चेक करून देते की तुमची स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे का नाही आहे, किंवा तुम्हाला हायरशिपमध्ये कोणी घरात मृत्यू झालेला आहे तर त्याच्या पुढे हायरशिप लागली का नाही, कोणाचं लोनचा डिस्प्यूट आहे का नाही, की ह्या ज्या काही बाकीच्या काही गोष्टी आहेत ह्याच्यानुसार मग आम्ही त्या लोकांना तिथं स्टॅम्प ड्युटी आम्ही लिगल टीम वर्किंग पण करून देते, कॅल्क्युलेट पण करून देते. स्टॅम्प ड्युटी भरण्याचे पण 2-3 प्रकार आहेत. प्रकार म्हणजे कॅल्क्युलेशनचे जे प्रकार ते लिगल टीम आमची करून देते. त्या पद्धतीने ते भरून तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरून तुमचा फ्लॅट सेल डीड करू शकता. म्हणजे हे या प्रोसेसमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट अग्रीमेंट करण्यापूर्वी बिल्डरबरोबर हे सगळं करावंच लागतं. जरी जुन्या काळामध्ये असं होतं, त्यावेळी तुम्हाला सांगतो 10-12-85च्या आधीचं जर पिरियड असेल तर त्यावेळी स्टॅम्प ड्युटी लागू नव्हती. अच्छा. 10-12-85 नंतर स्टॅम्प ड्युटी लागू झाली महाराष्ट्रामध्ये. पण सुरुवातीच्या काळात काय व्हायचं की तुमचं 10 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर डॉक्युमेंट रजिस्टर्ड व्हायचं, पण तुम्ही मुद्रांक किंवा स्टॅम्प ड्युटी नंतर भरली तर चालायची. म्हणून तुम्ही बघितलं असेल तर शासनाकडनं बऱ्याच वेळा ॲमेनिस्टी स्कीम आल्या. ॲमेनिस्टी स्कीम म्हणजे काय, तर तुमचा शिल्लक जो काही भरायचा मुद्रांक होता ड्यू तो तुम्हाला सवलतीमध्ये भरता येतो, याला ॲमेनिस्टी स्कीम. तशाही ॲमेनिस्टी स्कीम शासनाने लागू केल्या होत्या. त्याच्यातही काही शासनाने सवलतपत्र दिली होती आणि एक अमाऊंट भरून घेतली होती. आता हे सगळं ह्या प्रोसेसमध्ये आत्ता शासनाच्या जे खातं आहे म्हणजे मुद्रांक शुल्क अधिकारी यांच्याकडे जाऊन हे सगळं डॉक्युमेंटची पूर्तता कंप्लायन्स करून त्याचा जो काही येणारा नवीन स्टॅम्प ड्युटी असेल, कदाचित ती जुन्या दराने असेल किंवा दरपेक्षा जुना व्हॅल्युएशन तुमचं जुनं धरलं जाईल आणि दर आत्ताचं धरलं जाईल, अशा पण त्याच्यावर असणारी पेनल्टी, हे सगळं मात्र भरून डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक आहे. त्याच्याशिवाय रिडेव्हलपमेंटला तुम्हाला पुढं जाता येत नाही. म्हणजे ते पूर्ण केल्याशिवाय डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होणं, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाल्यावर करताना डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नवीन फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी भरणं जे काय या प्रोसेसमध्ये भरावी लागते पूर्ण प्रोजेक्टची, त्यावेळी पहिलं तुम्ही जी बिल्डिंग डिमॉलिश करणार आहात त्या बिल्डिंग डिमॉलिश करण्यात येणाऱ्या बिल्डिंगचे आत्ता सगळ्या युनिट्सचं स्टॅम्प ड्युटी कमीत कमी एकदा तरी त्या फ्लॅटधारकांनी या प्रवासात पूर्ण प्रोसेसमध्ये भरली आहे का याचं व्हेरिफिकेशन, मला म्हणतात ॲडज्युडिकेशन प्रोसेस, ही करून घ्यावीच लागते. आणि ही करून घेताना ह्या येणाऱ्या अडचणी आहेत ह्या दूर करूनच
पुढं जावं लागतं. आता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा सरांनी विषय काढला आहे, तर मी त्याला एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करण्यासाठी लागणाऱ्या मेन डॉक्युमेंट्सची पूर्तता एक मी थोडं समरी म्हणून सांगून देतो. की जसं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटसाठीच तुम्हाला नवीन तुमचे सगळे लिगल क्लिअरन्सेस जे आता सरांनी सांगितले ते, परत तुमच्याकडनं सहकार खात्याची NOC, प्रत्येक फ्लॅटधारकाने एकदा तरी किमान स्टॅम्प ड्युटी भरलेली पाहिजे, आणि ज्याचं लोन चालू असेल ते लोन भरून त्याने बँकेची NOC आणणं. तर 30 किंवा 60 वर्षाचे तुमचे सगळे लिगल डॉक्युमेंट्स, फ्लॅटचे सगळे सेल डीड जेवढे झाले असतील त्यांचे डॉक्युमेंट्स म्हणतात. हां, कनेक्टेड डॉक्युमेंट्स आपण त्यांना म्हणू, फेरफार असतील ते, या सगळ्यांची पूर्तता करून आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला जाऊ शकतो. ही कारण ह्या डिस्कशन हे सगळं प्री रिक्विजिट्स आहे. हां, प्री रिक्विजिट्स म्हणू पडेल. बरोबर. एक जाता एकच प्रश्न माझ्या मनात आलेला आहे की अनेकदा आता हल्ली असा ट्रेंड दिसतोय की ही सोसायटी पुढच्या 2 वर्षात रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, तर हा फ्लॅट घ्या आणि मग फायदा मिळेल आपल्याला आणि रिडेव्हलपमेंटमधनं एरिया जास्ती मिळेल. पण असे फ्लॅट्स पण बऱ्याचदा लोन्सवरच घेतले जातात, तर मग त्यावेळेला काय अडचणी येऊ शकतात? तुम्हाला या ठिकाणी लोनचा परतावा करावाच लागतो. बरं. अगदी दुसरा ऑप्शन एक असा असतो, जर त्या नवीन ज्या बँकेकडनं लोन घेतले त्या बँकेचा बोजा, अभिषेक सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या बँकेचा बोजा तिथं असतो इतर हक्कामध्ये, तर त्या बँकेकडं जाऊन तुम्हाला एक रिडेव्हलपमेंटची NOC घ्यावी लागते. जर त्या बँकेने रिडेव्हलपमेंटची NOC देताना त्यावेळी ते लागणारे सगळे डॉक्युमेंटरी कंप्लायन्स करून घेतात. त्यावेळी तुमच्या नवीन होणाऱ्या फ्लॅटच्या फ्लॅटवर हा जुना बोजा ट्रान्सफर करण्याचे अधिकार ते तुमच्याकडनं घेतात. त्याच्यासाठी सोसायटीचं पण NOC लागतं की सोसायटी या सगळ्या गोष्टीला तयार आहे. हा एक भाग आहे. म्हणजे एक तर तुम्ही सगळे ऑप्शन 1 तुम्ही सगळं पूर्ण करा आणि नील घ्या. दुसरा ऑप्शन 2 तुम्ही त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटचं NOC आणा. अशा 2 प्रकारे हा मुद्दा क्लिअर करावा लागतो. पण हा मुद्दा क्लिअर केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. थोडं मी ॲड करेल संदेश सरांमध्ये. ॲक्च्युली सर आता रिसेंट केसेसमध्ये आपण जेव्हा फायनान्शियल इन्स्टिट्यूटशी बोलतोय ना, तर ते दुसऱ्या ऑप्शनला तयार फेवरच नाही करत किंवा ते इट इज ॲज गुड ॲज नो. तर बँकेचं सिम्पल म्हणणं एवढं एकच आहे की तू आत्ता भर, तुमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं, तुम्हाला परत हवं असेल तर आम्ही परत लोन देऊ. बरोबर. पण जोपर्यंत डिमॉलिशन स्टेट असेल आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट जोपर्यंत होत नाही, त्याच्या प्री रिक्विजिट मधली लोन भरणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमधला हा एक मोठा अडथळा आहे. म्हणजे 12 पैकी 10 मेंबर तयार आहेत आणि 2 मेंबरचं लोन आहे आणि ते कंप्लायन्स करण्यासाठी थांबावंच लागतं. तोपर्यंत सोसायटीने जरी डेव्हलपरबरोबर सगळे कागदोपत्री पूर्तता केली असेल, MOU केला असेल, तरी पुढं जाण्याच्या दृष्टीने हे सगळे कंप्लायन्स पूर्ण केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. म्हणजे हा एक मोठा अडथळा पण ठरू शकतो असं मला म्हणायचं. स्टॅम्प ड्युटीचं जसं सरांनी ॲम्नेस्टी स्कीमचं सांगितलं ना, तर 31 मार्चला रेडी रेकनर रेट वाढले. तर आम्ही जेवढे काही सोसायटी आमच्या कम्युनिकेशनमध्ये होते, आम्ही सोसायट्यांना पत्र पाठवून इन्फॉर्म केलं की असं असं आहे, आणि अंदाजे 100+ or 150+ लोकांनी रेडी रेकनर दर वाढायच्या आधी भरपूर साऱ्या लोकांनी अलॉटमेंट लेटरवरचे किंवा दुसऱ्या हायरशिपच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असलेले डॉक्युमेंट्सचे 150च्या आसपास प्लस लोकांनी स्टॅम्प ड्युटी भरून त्यांचे सेल डीड केलेत. हे म्हणजे व्हाया बी ऑर्बिट ह्या गोष्टी झालेल्या आहेत. ही एक मोठी गोष्ट आहे म्हणजे माझं म्हणणं आहे, आणि काय म्हणतात अभिमानाची गोष्ट आहे की जस्ट आपण एक प्री इंटिमेशन दिल्यामुळे लोक जागरूक झाले आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचाच फायदा झाला. खरं. आणि त्यांनी आज ते डॉक्युमेंट कंप्लायन्स केलं की रिडेव्हलपमेंटला चालना मिळेल त्या दृष्टीने. म्हणजे त्या फ्लॅटधारकाचे आजच्या तारखेला नाही म्हटलं अंदाजे तर 1 BHKच्या फ्लॅटसाठी अंदाजे 25,000 रुपये आज त्याचे वाचले अंदाज. अंदाज. बरोबर. तर त्यांच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. खरंच आहे. मला असं वाटतं की या एपिसोडमधनं मला पर्सनली अनेक नवीन मुद्दे तुमच्या दोघांमुळे कळले आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांनाही ते नक्कीच मिळाले असतील. म्हणजे रिडेव्हलपमेंटची वाट ही सुलभ करण्यासाठी या सगळ्या प्रोसिजर्स, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रांची पूर्तता, ती नसतील तर ती कशी जमवायची, तर या सगळ्याच संदर्भात बी ऑर्बिट आणि सोसायटी प्लस हे मदतीसाठी तत्पर आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि जसं या एपिसोडमध्ये म्हटलं तसं ही मोहीमच त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्हाला लगेच उद्या रिडेव्हलपमेंट करायचे तुमच्या सोसायटीला का नाही हा मुद्दा नाही आहे, पण तुम्ही आधीच पूर्वतयारी जर सगळी केली तर प्रत्यक्ष रिडेव्हलपमेंटच्या वेळेला ज्या काही अचानक येणाऱ्या अडचणी तुम्हाला वाटतील तर त्या येणार नाहीत.
त्यामुळेच आपण या दोन्ही संस्थांचे नंबर्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तर त्याच्याद्वारे तुम्ही सोसायटी प्लस किंवा बी ऑर्बिटला संपर्क साधू शकता. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. पाहत राहा आणि ऐकतही राहा A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट.